अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत आणि सातत्याने त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात। आपण त्यांनाही अपडेट देऊया। अंजलीजी, आपण ऐकलं असेल आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर आहेत आणि विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती कळतीये येत्या 2 दिवसांमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भात काहीतरी कारवाई होईल असं कळतं आहे। काय नेमकं आता या संदर्भात आपल्याला म्हणायचं आहे? दिवसाचा अवधी अजून का हवा? आता सगळंच झालंय, म्हणजे एवढं विचार मंथन करण्या एवढं काय खास आहे या धनंजय मुंडेंमध्ये? जर हा व्यक्ती दिसतोय आपल्याला की वाल्मिक कराड सारख्या माणसाबरोबर त्याचे सगळे आर्थिक व्यवहार होते, जमिनी होत्या, कंपन्या होत्या, सगळं होतं, दहशत एकत्र माजवली आणि एवढं होऊन सुद्धा अजून यांना विचार मंथन करावं लागतंय। आता चार्जशीट मध्ये स्पष्टपणे आलंय की यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात हे सिंडिकेट चालवलं, गेले 10 वर्ष चालवलं आणि अशा व्यक्तीला शासकीय बॉडीगार्ड दिले होते। ते तिथल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांना परळीचे अध्यक्ष केलं होतं। हे सगळं कोणाचा वरदस्त होता? धनंजय मुंडेंचाच होता। आणि असं असताना धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकता आहे की नाही आता याच्यावर विचार करायला लागतोय। मला तर ते ऐकूनच कसतरी होतंय की या माणसाचा केव्हाच व्हायला हवा होता। मी तर कालपासून ही मागणी करते की त्यांना बडतर्फ करा, पण हे होताना अजून आपण जर विचार करत असलो, धक्कादायक आहे सगळं। म्हणजे शासनाला काय म्हणावं असा प्रश्न पडलाय मला आता। अगदी ठीक आहे, धन्यवाद। आपण बोललात झी 24 तास बरोबर आणि प्रतिक्रिया दिली। अंजली दमानिया आपल्या बरोबर होत्या।